नमस्कार. स्वराज्य जॉब्स या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत NCRA TIFR न्यू वॅकन्सी 2026ची संपूर्ण माहिती. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. ही आहे संपूर्ण ॲडव्हर्टाइजमेंट. याच्यामध्ये आपण आता सविस्तर माहिती बघू. टाटा इन्स्टिट्यूट ऑफ फंडामेंटल रिसर्च हे राष्ट्रीय रेडिओ खगोल भौतिक केंद्र हे पुणे बघा इथं उटी, पुणे आणि एक म्हटलं तर खोडद येथे राष्ट्रीयचे केंद्र आहे. आता येथील फक्त जागा ह्या पुणे आणि खोडद या केंद्रासाठी जागा निघाल्या आहेत. आता आपण प्रत्येक पोस्टची सविस्तर माहिती बघू. सर्वप्रथम म्हटलं पुणे येथे सायंटिफिक असिस्टंट ग्रुप बीची पोस्ट आहे. त्यामध्ये एक पोस्ट आहे आणि ही पोस्ट म्हटलं EWSसाठी राखीव पोस्ट आहे. याच्यामध्ये वयोमर्यादा 28 वर्ष आहे आणि लेवल 6ची पोस्ट आहे आणि प्रत्येक पोस्टचं म्हटलं तर कुल वेतन दिलेलं आहे याच्या प्रत्येक लास्टच्या कॉलममध्ये. नंतर म्हटलं सायंटिफिक असिस्टंट ग्रुप बी हे खोदसाठी पोस्ट आहे. इथे पण पदसंख्या एकच दिलेली आहे आणि ही म्हटलं तर ओपनसाठी राखीव आहे. याच्यामध्ये पण 28 वर्ष वय आहे आणि लेवल 6चे पद आहे. नंतरची पोस्ट आहे टेक्निकल असिस्टंट ग्रुप बी, हे पण खोदसाठी पोस्ट आहे. याच्यामध्ये पण एकच पदसंख्या आहे आणि ती EWSसाठी राखी आहे. याच्यामध्ये पण 28 वर्ष वय आहे आणि लेवल 6ची पोस्ट आहे. नंतरची पोस्ट आहे लॅबोरेटरी असिस्टंट ग्रुप बी, हे खोदसाठी पोस्ट आहे. इथे पण पदसंख्या एकच आहे आणि ही पदसंख्या ओपनसाठी राखीव आहे. याच्यामध्ये पण वयोमर्यादा 28 वर्ष आहे. याच्यामध्ये वयोमर्यादा 28 वर्ष आहे आणि हे म्हटलं तर लेवल 3ची पोस्ट आहे. आता बघा सर्वांची आवडती पोस्ट म्हटलं तर क्लर्क, हे पुण्यासाठी राखीव पोस्ट. यामध्ये म्हटलं तर पदसंख्या ही 3 दिलेली आहे. आता प्रत्येक कास्टसाठी किती पदसंख्या आपण बघू. सर्वप्रथम ST कार्डसाठी म्हटलं तर एक पदसंख्या आहे, OBCसाठी एक आहे आणि EWSसाठी एक आहे. परंतु याच्यामध्ये वयोमर्यादा वेगवेगळी दिलेली आहे. सर्वप्रथम म्हटलं तर STसाठी 33 वर्ष, OBCसाठी 31 वर्ष आणि EWSसाठी 28 वर्ष आणि ही पण लेवल 3ची पोस्ट आहे आणि याच्यामध्ये क्लर्कचं किती पेमेंट पडेल हे पण दिलेलं आहे. आता याच्यामध्ये आपण प्रत्येक पोस्टची संपूर्ण माहिती बघू. सर्वप्रथम म्हटलं तर आपण सायंटिफिक असिस्टंट ग्रुप बी ही IT डिपार्टमेंटसाठी राखीव पोस्ट आहे आणि ही पुणेमधील आहे. आधीच बघितली आपण लेवल 6ची पोस्ट आहे. आता याच्यामध्ये म्हटलं क्वालिफिकेशन काय मागितलेलं आहे, तर यांनी क्वालिफिकेशन मागितलेलं आहे म्हटलं तर कॉम्प्युटर सायन्स मागितलेलं आहे, ते पण ग्रॅज्युएशन डिग्री आणि 60%च्या वर. आणि यांनी आणखी म्हटलेलं आहे की तुम्हाला कॉम्प्युटरचं नॉलेज असायला हवं. आणि पुढे म्हटलेलं इसेन्शियल क्वालिफिकेशन दिलेलं आहे. इथे इसेन्शियल हे कंपल्सरी क्वालिफिकेशन असते आणि 1 वर्षाचा मागितलेला आहे आणि डिझायरेबल पण क्वालिफिकेशन दिलेलं आहे, पण त्याची आवश्यकता नाही आहे. नंतर इथं दिलेलं आहे की तुम्हाला कशाचं नॉलेज असायला हवं आणि पुढे आणखी दिलेलं आहे की तुमची जॉब प्रोफाईल काय असेल, तुम्हाला कुठले काम करावं लागतील किंवा कुठे यायला हवे. आता नंतरची पोस्ट बघू. हे म्हटलं तर परत सायंटिफिक असिस्टंट ग्रुप बीची पोस्ट आहे, परंतु हे खोडसाठी राखीव पोस्ट आहे. ही पण लेवल 6ची पोस्ट आहे. याच्यामध्ये तुम्हाला शिक्षण मागितलेलं BSc फिजिक्स अँड इलेक्ट्रॉनिक आणि ते पण 60%मध्ये. आणि याच्यामध्ये पण आणखी म्हटलेलं आहे ऑरमध्ये ऑब्लिकमध्ये दिलेला आहे डिप्लोमा इन इलेक्ट्रॉनिक रेडिओ इंजिनिअरिंग, हा पण 60%मध्ये दिलेला आहे आणि याच्यामध्ये पण तुम्हाला कॉम्प्युटर नॉलेज असायला हवं. आणखी याच्यामध्ये इसेन्शियल क्वालिफिकेशन पण दिलेलं आहे. याच्यामध्ये 1 वर्षाचा अनुभव मागितलेला आहे तुम्हाला. हा म्हटलं तर कॉम्प्युटर डाटा ॲनालिसिस अँड युनिक्स किंवा लुनेक्स एन्व्हायरमेंटचा 1 वर्षाचा अनुभव मागितलेला आहे. नंतरची पोस्ट आहे म्हटलं टेक्निकल असिस्टंट ग्रुप बी, ही पण लेवल 6ची पोस्ट आहे. याच्यामध्ये तुम्हाला म्हटलं तर आता क्वालिफिकेशन काय मागितलेलं आहे हे बघू. याच्यामध्ये तुम्हाला डिप्लोमा इन सिव्हिल इंजिनिअरिंगचा डिप्लोमा मागितला आहे 60%च्या वर आणि सोबतच कॉम्प्युटर नॉलेज पण मागितलेलं आहे. आता याच्यामध्ये इसेन्शियल एक्सपिरियन्स मागितलेला आहे, जो 2 वर्षाचा दिलेला आहे आणि तो 2 वर्षामध्ये तुम्हाला कशाचं नॉलेज झालेलं आहे याच्याबद्दल माहिती मागितलेली आहे. आणि सोबतच डिझायरेबल एक्सपिरियन्स आहे, पण तो एवढा आवश्यक नसतो. आणि याच्यामध्ये तुम्हाला जॉबमध्ये काय तुम्हाला यायला हवं याच्याबद्दल माहिती आहे आणि सर्व माहिती म्हटलं सिव्हिलच्या रिलेटेड असेल. नंतरची पोस्ट आहे म्हटलं तर लॅबोरेटरी असिस्टंट ग्रुप बी, ही पण खोडसाठी पोस्ट आहे. आता याच्यासाठी काय एज्युकेशन मागितलेलं आहे आपण बघू. याच्यामध्ये तुम्हाला म्हटलं NTC सर्टिफिकेट मागितलेलं आहे, ते पण म्हटलं नॅशनल काउन्सिल ऑफ व्होकेशनल ट्रेनिंगचं सर्टिफिकेट मागितलेलं आहे आणि सोबत म्हटलं इलेक्ट्रॉनिक फील्ड पण चालेल. आणि याच्यामध्ये 2 वर्षाचा एक्सपिरियन्स पण मागितलेला आहे रिलेटेड फील्डचा. ठीक आहे. याच्यामध्ये पण डिझायरेबल एक्सपिरियन्स हा एवढा महत्त्वाचा नसतो, इसेन्शियल सर्वात महत्त्वाचा असतो. आता म्हटलं सर्वांची आवडती पोस्ट म्हटलं तर क्लर्क. याच्यामध्ये 3 जागा आहे, आपण आधीच बघितलेलं आहे. आता याच्यामध्ये काय मागितलेलं आहे ते आपण बघू. याच्यामध्ये म्हटलं ग्रॅज्युएट मागितलेलं आहे, ते पण 50%च्या वर आणि याच्यामध्ये तुम्हाला टायपिंगचं नॉलेज असलं पाहिजे, म्हणजे तुम्हाला टायपिंग यायला हवी. इथे टायपिंग प्रमाणपत्राचा उल्लेख केलेला नाही आणि सेंट्रलमध्ये बहुतेक फक्त टायपिंग प्रॅक्टिसच तुम्हाला मागितली जाते. आणि सोबतच तुम्हाला कॉम्प्युटर नॉलेज पण असायला पाहिजे. त्याच्यामध्ये MS वर्ड, पॉवरपॉईंट, एक्सेल हे तुम्हाला MSCITमध्ये शिकवलेलं असेल. आणि सोबतच तुम्हाला 1 वर्षाचा कंपल्सरी एक्सपिरियन्स मागितला आहे, तो पण क्लरिकल ड्युटीचा. कुठलंही ऑफिस चालेल, याच्यामध्ये गव्हर्नमेंट ऑफिसचा उल्लेख केलेला नाही आहे. आणि सोबतच डिझायरेबल एक्सपिरियन्स पण आहे आणि याच्यामध्ये वयोमर्यादा किती आहे आपण हे आधीच बघितलेली आहे. वर सांगितल्याप्रमाणे मी आधीच सांगितलं, याच्यामध्ये पुणे, खोदड आणि उटी हे मुख्यालयासाठी असेल आणि हा जॉब म्हटलं तर हा ट्रान्सफरेबल असेल, म्हणजे तुम्हाला ट्रान्सफर पण करता येते आणि याच्यामध्ये शनिवार रविवार केव्हा आपल्याला ऑफिसला जावं लागेल.
नंतर बघा अर्जाची अंतिम दिनांक किती आहे, किती तारखेपर्यंत तुम्ही अर्ज भरू शकाल. तर 20 मार्च अर्जाची अंतिम दिनांक दिलेली आहे आणि तुमचे अनुभव आणि योग्यता म्हटलं तर परंतु 1 जानेवारी 2026पर्यंतच मान्य असेल. या ॲडव्हर्टाइजमेंटबद्दल जर तुम्हाला अधिकची माहिती हवी असेल तर या वेबसाईटला तुम्ही भेट देऊ शकता. आणि सोबतच जर तुम्हाला सिलेबस सिलेक्शन प्रोसेसबद्दल जर माहिती हवी असेल तर खाली दिलेली जी वेबसाईट आहे मी अंडरलाईन करून देतो, याच्याबद्दल पण तुम्हाला जाऊन माहिती मिळू शकते. ठीक आहे. तर अशा प्रकारे हे ॲडव्हर्टाइजमेंट होती, याच्याबद्दल आपण संपूर्ण माहिती आता बघितलेली आहे. जर तुम्हाला अधिकच माहिती हवी असेल तर तुम्ही कमेंट सेक्शनमध्ये मला सांगू शकाल, मी तुम्हाला आणखी माहिती देऊ शकतो. नमस्कार, धन्यवाद.